तर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होती आहे। दुपारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळपर्यंत मंत्रिपदासंदर्भात निर्णय घेऊ असं म्हटलं होतं। त्यानंतर ही घडामोड घडतीये। देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट होती आहे, बैठक होईल। दोन महत्त्वाची कारणं आहेत। एक तर एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाहीत या संदर्भात, आणि दुसरं मंत्रिपदासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। मंत्रिपदाबाबत कुणाला कोणती खाती द्यायची, तसंच संध्याकाळी उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये कोणकोणते मंत्री शपथ घेतील या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे। अद्यापही एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार की नाहीत याबाबत सस्पेन्स आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे, मात्र याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले। तर वर्षा बंगल्याच्या बाहेरून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले। शुभम, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहे। तुम्ही काही वेळापूर्वी दिलेल्या माहितीनुसार वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू होती आणि आता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। अपडेट जगदीश, आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आताच वर्षा बंगल्यावर जे आहे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते आहेत। आज दुपारी जी पत्रकार परिषद झाली होती, सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत आम्ही एकत्रित भेटू आणि त्यानंतर उद्या कोणाकोणाच्या शपथविधी होतील याबद्दलची माहिती देऊ। आणि त्याच अनुषंगाने जे आत्ता आहेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आत्ता जे आहेत वर्षा बंगल्यावर आलेले आहेत। कोणताही अलर्ट आला नव्हता, अचानकपणे त्यांचा ताफा आला आणि फडणवीस जे आहेत आता 5 मिनिटं आधी जे आहेत वर्षा बंगल्यावर गेलेत। त्यांची एकनाथ शिंदे यांच्या समवेत आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आणि सोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघणार। उद्या नेमकी कोण कोण शपथ घेणार, कोणकोणते आमदार जे आहेत शपथ घेणार आहेत आणि किती म्हणजे संख्या किती असेल, 21+3 अशा शपथविधी होतील की फक्त प्रमुख 3 जणांच्या शपथविधी होतील, या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहेत याचबद्दल चर्चा करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे एकत्रित भेटत आहे। या बैठकीत मात्र अजित पवार हे अजून आलेले नाही आहेत। अजित पवार येतील अशाबद्दलची माहिती जी आहे ती आता देखील घ्यावी लागणार आहे, पण महायुतीचे तिन्ही नेते एकत्र भेटणार आणि चर्चा करणार अशी माहिती जी आहे पत्रकार परिषदेच्या वेळेस आली होती। अशी बातमी जी आहे ती अशा वेळेस आली होती। आता अजित पवार यांच्याच येण्याची, त्यांच्या आगमनाची आता वाट आहे, पण सध्या जे आहेत देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत वर्षा बंगल्यावर। जगदीश, शुभम, शपथविधीसाठी काही तास शिल्लक राहिलेले आहेत। राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक तर एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार का, सरकारमध्ये सहभागी होणार का, हा एक पहिला प्रश्न। आणि दुसरा, मंत्र्यांची नावं आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। या संदर्भात काही अपडेट मिळते का? या बैठकीत या दोन विषयांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे का? जसं आपण मगाशी चर्चा केली जगदीश, एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये ते जाहीररित्या येणारच आहेत, स्वाभाविकरित्या ते येणारच आहेत आणि याबद्दल कोणताही आता सस्पेन्स असा राहिलेला नाहीये, फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। ज्या पद्धतीने मागील 7 दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असणार, कारण की भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ मोठं होतं, फक्त घोषणा होणं बाकी होतं, अशाच पद्धतीत एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये देखील हेच अशाच प्रकारचं चित्र आहे, फक्त अधिकृत रित्या जाहीर होणं बाकी आहे। पण एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत उद्या। सोबतच वर्षा निवासस्थान हे देखील ते काही दिवसात ते निघतील। कदाचित सागर त्यांचा नवीन पत्ता असू शकतो अशी देखील माहिती मिळते आणि सोबतच उद्या नेमके किती आमदार मंत्रिपदासाठी शपथ घेणार याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे महायुतीकडनंच किंवा प्रवक्त्यांकडनंच किंवा ट्विटच्या माध्यमातून आपल्याला समोर येताना दिसून येईल। जगदीश, शुभम, मंत्रिपद वाटपामध्ये गृहमंत्री पदावरून अडून बसल्या अशा बातम्या समोर आल्या होत्या। एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवंय अशी सुद्धा बातमी समोर आली होती। हा कळीचा मुद्दा आहे या बैठकीतला?
अर्थातच गृहमंत्री पदासाठी देखील गृह खात्यासाठी देखील एकनाथ शिंदे हे आग्रही होते, कुठेतरी त्यांचा आग्रह जो आहे तो दिसून येत होता, पण आता मात्र त्याच्यावर तोडगा निघालेला आहे. गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे राहणार अशी आज सकाळी जी आहे बातमी आली होती समोर, त्यामुळे त्याबद्दलच्या चर्चांना आता पूर्णविराम जो आहे आज सकाळीच मिळालेला होता. जगदीश जी शुभम, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. मिळालेल्या अपडेट हे सांगत राहा. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.